मित्रहो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या महाराष्ट्र राज्यातील निवडणुकीचा कल आणि त्यानंतर सांगली जिल्ह्यातील निवडणूक निकाल, त्याचं विश्लेषण आणि या निवडणुकीचा सांगली जिल्ह्याच्या राजकारणावरती होणारा परिणाम या मुद्द्यांची चर्चा करणार आहोत. आपल्या राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर टाइम्स ऑफ इंडियानं भारतीय जनता पक्षासाठी बेस्ट एव्हर मॅन्डेट इन स्टेट अशा प्रकारचा मथळा दिलेला होता. म्हणजे अगदी 2014ला मोदी लाटेपेक्षा पण जास्त चांगलं अशा प्रकारचं यश युतीनं महाराष्ट्रामध्ये आपल्याला मिळवलेलं दिसतं. आता यातल्या कारणांचा जर विचार केला, अर्थात ह्याचा एक थेट परिणाम असा आहे की देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राज्य आणि देशपातळीवरची प्रतिष्ठा वाढलेली आहे या निवडणूक निकालामुळे. यापूर्वी महायुद्ध या आपल्या व्हिडिओमध्ये आपण असं भाकीत वर्तवलेलं होतं की या निवडणूक निकालामुळे केंद्रीय पातळीवरती पण परिणाम होणार आहे. तेव्हा भारतीय जनता पक्षाचं केंद्रातलं सरकार हे अल्पमतातलं सरकार आहे. महाराष्ट्रातल्या आणि हरियाणातल्या या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या आघाडीवरची पकड आणखीन मजबूत होण्यासाठी ह्या निवडणूक निकालाचा उपयोग होणार आहे. आता हे एवढं मोठं यश युतीला मिळताना काही कारणं देखील आहेत. कारण 5-6 महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुलनेनं युतीला फार कमी जागा मिळालेल्या होत्या आणि 31 जागा महाविकास आघाडीला मिळालेल्या होत्या. तर यातली जी गेम चेंजर मुद्दा आहे तो म्हणजे लाडकी बहीण योजना आहे. कारण हे स्पष्टही होतं आहे की लाडकी बहीण योजनेमुळे महिलांचं मतदान जे आहे ते या 2019च्या तुलनेत 2024ला 6% मतदान वाढलेलं आहे. तेव्हा शेतकऱ्यांच्यासाठी काही कल्याणकारी योजना आणि थेट लाभार्थीच्या खात्यावरती पैसे जमा करणं या प्रकारच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत त्या कल्याणकारी योजनांचा ह्या यशामध्ये मोठा वाटा आहे. पराभवानं लोकसभेतला डगमगून न जाता युतीच्या नेत्याने मायक्रो प्लॅनिंग म्हणजे सूक्ष्म नियोजनावरती भर दिलेला आहे. या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीतले ज्यांना आपण फुटीर गट म्हणू की त्यांच्यावरती आरोप झाले की यांनी चिन्ह पळवलं, यांनी पक्ष पळवला, तर लोकमत हे ह्या फुटीर गटाच्याच बाजूनं असल्याचं त्यांच्या उत्तम यशामुळे हे सिद्ध झालेलं आहे. त्याचबरोबर गेल्या वेळेला मुस्लिम वोटर्स विरोधात गेल्यामुळे बटंगे तो कटंगे आणि शेवटी नरेंद्र मोदींनी त्याचं रूपांतर विजयानंतरच्या सभेमध्ये एक है तो सैफ है असं केलं. याही मुद्द्याचा या ठिकाणी महत्त्वाचा उपयोग झाला. त्याचबरोबर लोकसभेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा फारसा सक्रिय नव्हता, पण यावेळेला संघाचे कार्यकर्ते सगळीकडे प्रचारामध्ये व्यस्त होते. त्यानंतर आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्यामध्ये ओबीसी मतदार हे बहुतेक सारे युतीच्या बाजूनं एकवटले असावेत. हिंदुत्वाच्या आक्रमक प्रचाराचाही शहरी भागामध्ये परिणाम झाला आणि महाविकास आघाडीचं लोकसभेच्या वेळचं जे नॅरेटिव्ह होतं की यांना गटला बदलायचे आहे किंवा पक्षाच्या मूळ संस्थापकांच्या विरोधामध्ये हे फुटीर गट गेलेला आहे, या मुद्द्यावरती फारशी सहानुभूती ह्यावेळेला मिळालेली दिसत नाही. त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या वाचाळ प्रवक्त्यांनी देखील युतीच्या विजयाचा टक्का थोडा तरी वाढवला असावा. त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपामध्ये काही मतभेद झाले. तेव्हा या निवडणुकीमुळे मोदी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशपातळीवरती अधिक सामर्थ्यवान आणि बलवान ठरतील. कारण त्यांच्या अल्पमतातल्या सरकारला या निवडणूक निकालामुळे यश मिळालेलं आहे. हे आपल्याला राज्यपातळीवरच्या बाबतीमध्ये म्हणता येईल. अर्थात पूर्वी आपण भाकीत केल्याप्रमाणेच एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री हे मॉडेल ह्याही वेळेला राबवलं जाईल आणि आमदारांच्या संख्याबळानुसार या युतीतल्या घटक पक्षांना मंत्रिपदाचं वाटप होईल. हे निश्चित या सत्तेत आलेल्या युतीमध्ये खेळाला
मतभेद किंवा फाटाफूट होण्याची शक्यता नाही, कारण राज्य आणि केंद्रातल्या सत्तेचं सिमेंट सर्व गटांना एकत्र ठेवील ही उघड बाब आहे. आता आपला दुसरा मुद्दा जो आहे तो सांगली जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर सांगली जिल्ह्यामध्ये 2014च्या निवडणुकीमध्ये युतीचे 5 आमदार होते आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीचे 3 आमदार होते. तर 2019ला हे उलटं झालं की काँग्रेस राष्ट्रवादी ह्या आघाडीचे 5 आमदार आणि युतीचे 3 आमदार होते. तर 2024ला परत पुनरावृत्ती झालेली आहे 2014ची आणि युतीचे 5 आमदार सांगली जिल्ह्यामध्ये निवडून आलेले आहेत. आता सांगली जिल्ह्यामध्ये आघाडीला महाविकास आघाडीला 7,86,515 मतं मिळाली. म्हणजे हे जी मतं आहेत ही 43% मतं आहेत. तर याच आघाडीला 2019ला 54% मतं मिळालेली होती. यंदाच्या निवडणुकीमध्ये युतीला सांगली जिल्ह्यामध्ये 9,37,136 मतं म्हणजे झालेल्या मतदानाच्या 51% मतं ही मतदारांनी युतीच्या पारड्यामध्ये टाकलेली आहेत. आपण मतदारसंघ निहाय जर बघायला गेलो तर शिराळा मतदारसंघामध्ये आमदार मानसिंगराव नाईक ते सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षही आहेत. या निवडणुकीमध्ये सत्यजित देशमुखांना उमेदवारी मिळाल्यानंतर या मतदारसंघामध्ये सम्राट महाडिकांची संभाव्य बंडखोरी जी आहे ती नुसती टाळण्यामध्ये नव्हे तर सत्यजित देशमुखांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्याइतपत युतीच्या नेत्यांनी ह्या निवडणुकीमध्ये लक्ष घातलं. शब्द या प्रकारचे राजकीय विश्वास महाडिक गटाला दिल्यामुळे इथे सत्यजित देशमुख आणि सम्राट महाडिक, राहुल महाडिक हे सगळे नेते एक दिलानं आणि एकजुटीनं लढल्यामुळे सत्यजित देशमुखांच्या बाजूनं लोकांचा मूड होता. तर कार्यकर्त्यांचं केडर हे मानसिंगराव नाईकांचं प्रभावी आहे. पण मूड आणि ही राजकीय बेरीज यामुळे अखेरीस सत्यजित देशमुखांना भारतीय जनता पक्षाच्या 1,30,723 मतं मिळाली. तर मानसिंग भावना 1,07,999 एवढ्या मतावरती समाधान मानावं लागलं. म्हणजे 22,000पेक्षा जास्त मतांचं मताधिक्य सत्यजित देशमुखांना मिळालं. सत्यजित देशमुख हे शिवाजीराव देशमुखांचे चिरंजीव आहेत आणि सलग 4थ्यांदा निवडणूक लढवल्यानंतर त्यांना हे यश मिळालेलं आहे. इस्लामपूरचा विधानसभा मतदारसंघ जो आहे तो या निवडणुकीमध्ये शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील हे निवडणूक लढवत असल्यामुळे चर्चेमध्ये होता. इथं सुद्धा निशिकांत भोसले पाटील दादा यांच्या रूपानं युतीनं जयंत पाटील यांच्यासमोर अतिशय प्रबळ आव्हान निर्माण केलं आणि कार्यकर्त्यांचं केडर विरुद्ध सर्वसामान्य माणसाचा मूड अशा या निवडणुकीमध्ये निशिकांत पाटलांनी कौतुकास्पद अशा प्रकारची लढत दिली. म्हणजे इथे जयंत पाटलांना 1,09,879 तर निशिकांत पाटलांना 96,852 इतकी मतं मिळाली. म्हणजे 60,000-70,000च्या दरम्यान जयंत पाटलांचं एरवी जे मताधिक्य असायचं ते 13,027 इतक्या कमी मतावरती मताधिक्य आलं. त्यामुळे जयंत पाटलांसाठी हा कम्फर्टेबल अशा प्रकारचा विजय आहे असं म्हणता येणार नाही. आणि निशिकांत पाटलांनी पराभव झाला असला तरी आपण या मतदारसंघात लढत राहणार आहोत असं घोषित केलेलं आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये आगामी काळामध्ये जयंत पाटील समर्थक विरुद्ध जयंत पाटील एकत्र आलेले विरोधक अशा लढती होतील अशी चिन्ह आहेत. पलूस कडेगावमध्ये विश्वजित कदम यांना 1,30,769 इतकी मतं मिळाली. तर भारतीय जनता पक्षाचे संग्रामसिंह देशमुख यांना 1,07,05 मतं मिळाली आणि 30,264 अशा मताधिक्यांनी विश्वजित कदम या पलूस कडेगाव मतदारसंघामधनं विजयी झाले. अर्थात त्यांना अरुण लाडांची राष्ट्रवादीच्या साथ मिळाली हे उघड आहे. तर खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये तिरंगी लढत झाली. आमदार अनिल बाबरांचे चिरंजीव सुहास बाबर
विट्याचे वैभव पाटील आणि राष्ट्रवादीचे राजेंद्र देशमुख यांना अशा तिरंगी लढतीमध्ये सुहास बाबरांना 1,53,177, वैभव पाटलांना 75,060 तर राजेंद्र देशमुखांना 13,947 अशी मतं मिळाली आणि प्रचंड मताधिक्यानं या ठिकाणी सुहास बाबर निवडून आले. सुहास बाबरांना वडिलांच्या वारशाचा लाभ या ठिकाणी झाला. त्याचबरोबर राज्यपातळीवरचे युतीचे नेते हे त्यांच्याबरोबर खंबीरपणे राहिले आणि विधिमंडळामध्ये सुहास बाबर हे या ठिकाणी पहिल्यांदाच प्रवेश करतायत. तासगावला पण रोहित पाटलांना आराराबांच्या नावाची साथ मिळाली असं दिसतंय. इथे माजी खासदार संजय पाटील आणि आराराबांचे चिरंजीव रोहित पाटील यांच्यामध्ये लढत झाली. इथे रोहित पाटलांना 1,28,403 तर संजय पाटलांना 1,07,59 एवढी मतं मिळाली. रोहित पाटील हे देखील शरद पवारांचे विश्वासू आहेत आणि अतिशय तरुण वयामध्ये ते पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेमध्ये जात आहेत. जत हा जो मतदारसंघ आहे हा प्रत्येक वेळी म्हणजे विक्रम सावंतांची टर्म वगळता प्रत्येक वेळी वेगळे निकाल नोंदवणारा अशा प्रकारचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षानं गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिलेली होती. तर गोपीचंद पडळकर हे लादलेले उमेदवार आहेत म्हणून भूमिपत्रांच्या वतीनं तमनगोंडा रवी पाटील यांनी बंडखोरी केलेली होती. तर काँग्रेसचे विक्रम सावंत हे तिसरे उमेदवार रिंगणामध्ये होते. ह्या तिरंगी लढतीमध्ये गोपीचंद पडळकरांना 1,12,746 तर विक्रम सावंतांना 74,549 आणि बंडखोर उमेदवार तमनगोंडा रवी पाटील यांना 19,260 इतकी मतं मिळाली. सांगलीमध्ये सुरुवातीला भारतीय जनता पक्षाचे हॅट्रिकवर आत्ते असलेले आमदार सुधीर गाडगीळ यांनी लढायला नकार दिलेला होता, पण उमेदवारी त्यांना देण्यात आली आणि या सांगलीच्या लढतीमध्ये काँग्रेसच्या बंडखोरीचा फटका काँग्रेसला बसला. इथे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील होते तर श्रीमती जयश्री मदन पाटील यांनी बंडखोरी केलेली होती. आमदार सुधीर गाडगीळ हे तिसऱ्यांदा आमदार होताना 1,12,498 मतं त्याला मिळाली. तर पृथ्वीराज पाटलांना 76,363 आणि जयश्री पाटील ह्या तिसऱ्या क्रमांकावरती राहिल्या. त्यांना 32,736 मतं मिळाली. काँग्रेसमधली बंडखोरी इथं विकास आघाडीचा पराभव करणारी ठरली. तर मिरजेमध्ये पालकमंत्री सुरेश खाडे हे चौथ्यांदा आमदार झाले. त्यांना 1,29,766 मतं मिळाली. तर आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांना 84,571 मतं मिळाली. वंचितचे विज्ञान माने 5,481 मतं मिळवून तिसऱ्या क्रमांकावरती राहिले. म्हणजे आपण जर बघितलं तर मोदी लाटेपेक्षा चांगला विजय यावेळेला सांगली जिल्ह्यामध्ये युतीने मिळवलेला आहे की युतीचे 5 आमदार सांगली, मिरज, त्यानंतर शिराळा, त्यानंतर सुहास बाबर असे 5 आमदार एकूण युतीचे ह्या ठिकाणी निवडून आले. गोपीचंद पडळकर पण निवडून आले आणि सांगली जिल्ह्यामध्ये 8 पैकी 5 आमदार युतीचे, 3 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस आणि ह्या महाविकास आघाडीचे, तर आणखीन 3 आमदार विधान परिषदेवरती युतीचे आहेत. म्हणजे 11 आमदारापैकी 8 आमदार विद्यमान आमदार हे युतीच्या बाजूने आहेत असं आपल्याला दिसतील. अर्थात ह्या निवडणुकीचा जो परिणाम आहे म्हणजे लोकसभेच्या वेळेला आपण असं म्हणत होतो की खासदार विशाल पाटील यांच्या विजयामुळे विशाल विश्वजित विरुद्ध जयंत पाटील असा जिल्हा नेतृत्वासाठी सामना रंगेल, पण त्यावेळची समीकरणं आता आणखीन पुन्हा बदलली आणि आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनाच परस्पराशी मिळतं जुळतं घेऊन सांगली जिल्ह्यामध्ये बलवान गट म्हणून उदयाला आलेल्या युतीचा सामना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये करावा लागेल. कारण पहिलं काम त्यांच्यापुढे राज्यात आणि केंद्रात
आता युती सत्तेत असल्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचं आउटगोईंग जे आहे ते आउटगोईंग रोखणं हे पहिल्यांदा काम आहे. आपले आपले पक्ष सावरणं, संघटना टिकवणं ही विकास आघाडीकडे जबाबदारी असेल, तर आत्मविश्वास बळावलेली युती जी आहे ती ह्यावेळेला जिल्ह्यातली सर्व सत्ता स्थानं काबीज करण्यासाठी निकराचा प्रयत्न करणार यात काही शंका नाही. त्यामुळे विकास आघाडीला कार्यकर्त्यांचं नीतिधैर्य पहिल्यांदा टिकवण्याचा प्रश्न आहे. तर महाविकास आघाडीकडे ज्याप्रमाणे आत्मविश्वास राज्याच्या निवडणुकीत त्यांना लढला की त्या पद्धतीनं अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मुख्यमंत्री कोण होणार या चर्चेमध्ये आघाडीचे नेते व्यस्त राहिले. अशा प्रकारचा आत्मविश्वास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये युतीच्या नेत्यांनी दाखवला तर त्यांनाही जनता जाग्यावरती आणू शकते. कारण एक राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याकडे एक जमेची बाजू आहे की त्यांचं गावोगाव कार्यकर्त्यांचं मोहोळ किंवा कार्यकर्त्यांचं नेट हे प्रभावी आहे. म्हणजे कार्यकर्त्यांचं मोहोळ, कार्यकर्त्यांचं केडर विरुद्ध मूड असा सामना रंगला की काही वेळेला मूड ह्या केडरवरती मात करून जातो असं दिसतं. आणखीन एक मुद्दा पण आहे की आपल्याकडे कुणाला निवडून आणायचं यापेक्षा कुणाला पाडायचं हे अगोदर ठरतं. त्याचबरोबर आपल्याकडे एखाद्यावर अन्याय झाला आहे असं म्हटलं की त्याला सहानुभूती मिळते. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण सांगतो की वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांच्या 11 गोलंदाज 6 फूट उंचीचे त्यांच्या गोलंदाजीवरचे कपिल देवनं षटकार मारला तर लोकांना त्यात विशेष काय वाटायचं नाही, कारण कपिल देव पण 6 फूट उंच होता. पण तसाच षटकार जर कमी उंचीच्या छोट्या चणीच्या सचिन तेंडुलकरनं मारला तर पब्लिकला आनंद व्हायचा आणि लोक उत्साहानं टाळ्या वाजवायचे. कारण का तर इथे सहानुभूती ही सचिन तेंडुलकरला मिळायची की त्याच्यावरती अन्याय झाला अशा प्रकारची भावना असायची आणि ह्या भावनेमुळे मग सचिन तेंडुलकरचं जास्ती कौतुक व्हायचं. तसंच लोकसभेच्या वेळेला विशाल पाटलांच्यावरती अन्याय झाला अशी भावना झाली, त्यांना यश मिळालं. यावेळेला तो फायदा सत्यजित देशमुख, रोहित पाटील, सुहास बाबर अशासारख्या उमेदवारांना सहानुभूतीची एक सुप्त लाट मतदारसंघामध्ये फिरत राहिली आणि त्यांचा या ठिकाणी विजय झाला. तेव्हा कार्यकर्त्यांचं केडर ही जमेची बाजू असलेली विकास आघाडी आणि ह्या 2024च्या निवडणुकीमध्ये भव्य अशा प्रकारच्या यशामुळे आत्मविश्वास दुणावलेली युती यांच्यामध्ये सांगली जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा संघर्ष हा जोरदारपणे रंगणार यात शंका नाही.